दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मराठी महिन्याचा शेवटचा महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आणि या वर्षभर आपल्याला कुलदैवत, कुलदेवी, गुरूंच्या, मातृंच्या, पितृंच्या आणि गणेशाच्या कृपेने खूप चांगलं वर्ष गेलेलं आहे आणि आपण म्हणजे जिवंत आहोत। आपण चालतो, खातो, पितो, सगळं बघतो, ह्यातच आपण समाधान मानून ह्या देवतांचा आभार मानायचं आणि प्रार्थना करायची की पुढचं वर्ष म्हणजे पाडव्यापासून नवीन येणारं चैत्र महिन्यापासूनचं नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी ठेवा, हे प्रार्थना करायची। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं फाल्गुन महिन्याची संकष्टी चतुर्थी म्हणजे भालचंद्र चतुर्थी। प्रत्येक चतुर्थीला विशेष असं काही महत्त्व असतं। हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवसाला, प्रत्येक सणाला, प्रत्येक तिथीला काही ना काही महत्त्व आहे। तसंच आजच्या चतुर्थीला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि कोणी सकाळी अभिषेक केला असेल तर ठीक, नसेल तर संध्याकाळी तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृतचा अभिषेक करा। मी सुद्धा आज सकाळी एक जास्वंदच्या पानाचा उपाय तुम्हाला काल सांगितलेला, तो उपाय मी स्वतः केलेला आहे, माझ्या मुलीलाही करायला लावलेला आहे। तो उपाय तुम्ही केला असेल तर चांगलं। अभिषेक सुद्धा मी केलेला आहे। त्यानंतर वेगळी स्थापना, एक छोटंसं मी चौरंग, त्यावरती लाल कापड, त्यावरती तांदळाची रास आणि मग गणपती बाप्पांचा अभिषेक करून स्थापना केलेली आहे। जर तुम्ही आज सकाळी केलं नसेल, संध्याकाळी नक्की तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृतचा अभिषेक घाला, गुलाबाचा अत्तर लावा आणि स्थापना करून जास्वंदचं फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, अथर्वशीर्ष म्हणा। बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे। सुख करता दुःख हरता म्हणजे सुख देणारे, दुःख निवारण करणारे आणि बुद्धी देणारे असे दैवत गणपती बाप्पा आहेत। भोळे गणपती आहेत आणि या गणपती बाप्पांची जे कोणी मनापासून सेवा करेल, उपाय करेल, त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात। जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर आज काही पण करा, पण मुलांकडून एकदा तरी अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र म्हणून घ्या। तुम्हीही दिवसातून एकदा तरी अथर्वशीर्ष, एकदा किंवा 11 वेळा म्हणा। तुम्हाला शक्य नसेल तर यूट्यूबला लावा आणि 11 वेळा ऐका किंवा दिवसभर तुम्ही गणपती स्तोत्र, ऑफिसमध्ये असाल तर एखाद्या वेळेला 5-10 मिनटं तुम्हाला वेळ मिळू शकतो, त्यावेळेला अथर्वशीर्ष ऐका, नक्की तुम्हाला अथर्वशीर्षचा फायदा होतो। मला अजून एक आवर्जून सांगायचं आहे, जो कोणी दररोज गणपती बाप्पांचं 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणतो त्याच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही। त्यामुळे तुम्ही आजपासून जर 11 वेळा दररोज अथर्वशीर्ष म्हणायला सुरू केला तर पुढच्या संकष्टीपर्यंत तुम्हाला किती फरक पडतो हा तुम्ही अनुभव घ्याल। त्यानंतर आज तुम्ही ज्या कोणी सकाळी काही सेवा उपाय केले असतील तर ठीक, पण आज संध्याकाळी तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे, तो उपाय तुम्ही संध्याकाळी करायचे। अशी एक वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची। ती वस्तू कोणती तर गणपती बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहेत, तर दुर्वा जे आहेत ते बघा, आता इथे मी दाखवते। ही 3 पानं जी आहेत, 1, 2 आणि 3, ही 3 पानं घ्यायची, बाकीची पानं काढून टाकायची आणि असं 3 पानांच्या 21 दुर्वा घ्यायच्या। ही अशी 3 पानं आहेत बघा, इथे तुम्हाला दिसतंय का, ही 3 पानं आहेत। ह्या 3 पानांचे 1 दुर्वा, अशा 21 दुर्वाची जुडी करायची आणि संध्याकाळी तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर किंवा हातामध्ये अर्पण करायची। गणपती बाप्पांच्या चरणाजवळ कधीच दुर्वा घालायच्या नाही आणि ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर किंवा हातामध्ये दुर्वा अर्पण करतात त्यावेळेला हा देठ जो असतो तो गणपती बाप्पांच्याकडे करायचा आणि ह्याचं टोक आहे ते आपल्याकडे करायचं। अशा पद्धतीनं तुम्ही आज संध्याकाळी मंदिरामध्ये करा किंवा तुमच्या घरामध्ये करा। जेवढे तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या प्रत्येकानं 21 दुर्वाची एक जुडी जर घातली तर अतिशय चांगलं। समजा तुम्हाला दुर्वा मिळाल्या नाहीत, 21च मिळाल्या, तर एकानं घालून सगळ्यांनी नमस्कार केला तर चालेल। मंदिरात घाला किंवा घरात घाला, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्वंदचं लाल फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा। त्यामुळं तुम्हाला गणपती बाप्पा खूप आशीर्वाद देतील। 11 मोदकाचा नैवेद्य दाखवा तुम्ही स्वतः। 11 मोदक बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात।
छोटीशी एवढी कणिक मळा, छोटे छोटे त्याची गोळे करा आणि छोटे छोटे मोदक बनवा. एक नारळ आणला तरी तुम्ही अर्ध्या नारळाचा जरी केला, छोटे छोटे मोदक जरी 11 केला तरी चालेल, पण 11 मोदकाचा नैवेद्य दाखवा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावा, आरती करा. ह्या सगळ्या सेवा संध्याकाळी करा. नक्की तुम्हाला गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. 21 दुर्वांची जुडी संध्याकाळी अर्पण करायला अजिबात विसरू नका. ही एक वस्तू गणपतीच्या डोक्यावर किंवा हातामध्ये नक्की अर्पण करा. आणि जे कोणी ही सेवा करेल त्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या मिळतील. फक्त निस्वार्थी सेवा करा. कोणतीही अपेक्षा न ठेवता जर सेवा केला तर नक्की तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दररोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचे गुरु गणपती बाप्पा, तुमचे गुरु, मग स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, सेवागिरी महाराज असतील, गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा, कुठलेही तुमचे जे गुरु आहेत ते कुलदैवत, कुलदेवी आणि त्यानंतर मातृपितृदेव ह्या सगळ्यांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं की आज आम्हाला तुम्ही दिवस दाखवला आजचा, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी. आजचा आमचा दिवस संपूर्ण तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला जाणार आहे असं पॉझिटिव्ह बोलायचं. आणि रात्री झोपताना सुद्धा तुम्ही कुलदैवत, कुलदेवी, गुरु, गणपती, वास्तू, पितृ, मातृ सगळ्यांचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं तुमच्या कृपेने आजचा दिवस आमचा खूप खूप तुम्ही चांगला घालवलेला आहे, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. धन्यवाद 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 असं बोलायचं आणि मग झोपायचं. बघा तुमच्या आयुष्यात सगळं सुखी समाधानी नक्कीच होईल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगी गेली. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.